नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत वांग्याची काळ्या मसाल्याची रस्सा भाजी। सर्वात आधी मी तव्यावरती खोबरं भाजून घेत आहे। त्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकूया। हे भाजले की आपल्याला यामध्ये थोडे शेंगदाणे टाकायचे आहेत आणि शेंगदाणे सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। आता यामध्ये मी टाकते हवरी कारळं पण भाजून घ्यायचे आणि थोडा लसूण टाकते आणि हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। आणि गॅसवरती मी कांदा भाजून घेतलेला आहे अशा प्रकारे। आता हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे। हे थोडं बारीक केल्यावरती यामध्ये भाजलेला कांदा, कोथिंबीर आणि थोडासा कढीपत्ता टाकून पाणी टाकून आपल्याला वाटून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपलं वाटण रेडी आहे। आता मी वांगे कापून घेत आहे। तुम्ही पहा, अशा पद्धतीने आपल्याला वांगे कापून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे सर्व वांगे मी कापून घेतले आहेत। आता मी भाजी फोडणीला टाकते। सगळ्यात आधी कढईमध्ये घेतले तेल, त्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे मोहरी तडतडल्यावर त्यात टाकायचे जिरे आलं, लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट, कढीपत्ता, कोथिंबीर आणि आपल्याला हे व्यवस्थित परतून घेतले की त्यामध्ये टाकायचं आहे गरम मसाला, हळद आणि लाल मिरची पावडर। हे परतून घ्यायचं आहे आणि यामध्ये मीठ टाकून आपल्याला यामध्ये वांगे टाकायचे आहेत। वांगे टाकून हे व्यवस्थित मसाला मिक्स करून घ्यायचा आहे, परतून घ्यायचा आहे आणि त्यावरती एक ताट ठेवून त्या ताटात पाणी ठेवायचं आहे आपल्याला। 5 मिनिट हे असं ठेवायचं आहे। आता 5 मिनिट झालेले आहेत। आपण आता हे वांगे पुन्हा एकदा हलवून घेऊयात आणि त्यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे ताटातलं। गरम पाणी टाकून आपल्याला हे असं शिजवून घ्यायचं आहे। वांगं जास्त पण शिजवायचं नाही आपल्याला, थोडंसं हलकंसं शिजवून घ्यायचं आहे। तुम्ही पहा अशा प्रकारे। आता आपल्याला यामध्ये वाटण टाकायचं आहे आणि थोडंसं पाणी घालूयात आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि याला आता उकळी आणून घेऊयात। याला कड आला की आपली भाजी रेडी। हे पहा, आता आपली भाजी रेडी आहे। ही बाजरीच्या भाकरीसोबत खूप छान लागते। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।